नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी संपली असतानाच पुन्हा एकदा आता विडणी तालुका फलटण येथील ग्रामपंचायतचे वातावरण ऐन उन्हाळ्यात चांगलेच तापणार आहे। कारण गेल्या वर्षभरापूर्वी विडणी ग्रामपंचायतचे 9 सदस्य अपात्र झाले होते आणि या सदस्यांची पोटनिवडणूक सध्या जाहीर झाली असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। या दिवशी आता दोनही गटांनी चांगलीच कंबर कसली आहे। यामध्ये लोकनिर्वाचित सरपंच सागरबाई अभंग आणि श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांनी चांगलीच कंबर कसली असून 9 जागांसाठी दोनही गटांकडून तोडीस तोड उमेदवार देण्याची व्यूहरचना सध्या सुरू असून 9 विरुद्ध 9 उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत। आता केवळ 20 महिने शिल्लक राहिले असताना आणि 2.5 महिन्यापूर्वी विडणी पंचायत समितीची तुल्यबळ निवडणूक झाली असताना पुन्हा एकदा या दोघांची कसोटी या 9 जागांसाठी लागणार आहे। कारण नुकत्या झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये पंचायत समिती विडणी गणामधून अध्यक्ष सचिन अभंग हे जेमतेम 143 मताधिक्याने विजयी झाले होते। तर विडणी गावामधून अध्यक्ष सचिन अभंग यांना जवळपास 80 मतांचं मताधिक्य या ठिकाणी मिळालं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा 2.5 ते 3 महिन्यातच पुन्हा निवडणूक होत असताना या निवडणुकीला काटेकी टक्कर पाहायला मिळणार का याबाबतची आता उत्कंठा सगळ्याला लागून राहिलेली आहे। याबाबत आता सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि 13 तारखेला आता 9 जागांसाठी 18 उमेदवार रिंगणात उतरणार की काही जागा बिनविरोध होणार हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे। एकंदरीतच गेल्या 5 पंचवार्षिक मध्ये सुरुवातीला जे सागरबाई अभंग हे भारतीय जनता पक्षाचे थेट निर्वाचित सरपंच झाले। मात्र त्यांना तब्बल 17ची बॉडी असलेल्या विडणी ग्रामपंचायत मध्ये 4 सदस्य निवडून आणता आले होते। मात्र 5वा सदस्य काही दिवसानंतर त्यांच्याकडे प्रवेश केला आणि यानंतर उपसरपंच पद हे राजे गटाकडे गेले होते। ऍडव्होकेट सुनील अब्दागिरे उपसरपंच झाले होते जे डॉक्टर बाळासाहेब शेंडे यांच्या गटाचे होते। मात्र गेल्या वर्षभरापूर्वी हे सर्व सदस्यांना अपात्र करण्यात आले होते आणि त्यांची निवडणूक आता सध्या लागली असून या जागेवरून आता पुन्हा एकदा डॉक्टर बाळासाहेब शेंडे विरुद्ध सरपंच सागरबाई अभंग यांच्यामध्ये कडवा संघर्ष होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। दोघांची प्रतिष्ठा पुन्हा एकदा आता पणाला लागणार आहे। कारण नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जेमतेम 80 मतांचं मताधिक्य हे अध्यक्ष सचिन अभंग यांना मिळालं होतं। यामुळे या ठिकाणी काटेकी टक्कर होणार आहे। तुम्हाला काय वाटतं विडणी ग्रामपंचायत मध्ये 9 सदस्यांपैकी कोण किती जागा जिंकतील आणि कोण कोण विजयी होतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।